तर आज आपण बनवूया कांदे भजी. कांदे आहेत का नाही हे 300 ग्रॅम होते. तर हे बघा असे पातळ कापलेले आहेत आणि त्याला पहिलं काय करायचं, हाताने थोडंसं असं सुट्ट करून घ्यायचं. त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर. ह्याच्यामध्ये बघा 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 6 लसणाच्या पाकळ्या. पण हे जे मिरच्या आहेत ना पोपटी कलरच्या आहेत, ते तिखट बिलकुल नाही आहेत. कुठून घेतलेत ते बरं का, मोठे मोठे असं कुठलेलं आहे. त्यात टाकायचे आपल्याला ओवा हातावर असं चोळून टाकायचा. थोडीशी टाकायची हिंग पावडर, अर्धा चमचा धने पावडर बघा अशी दरदरी कुटलेली आहे. थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे पहिलं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जे ही कांदे आहेत का नाही पाणी सुटेल. आता हे जे घेतले ना अर्धी वाटी बघा हे तांदळाचं पीठ घेतलेलं. आता हे आपण टाकून घेऊया याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये 2 चमचे फक्त घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ. आता हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. त्यात टाकायचे बघा मिरची पावडर, कारण आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची कमी टाकलेली आणि पोपटी कलरची. ते छोटा आकाराचा चमचा आहे बघा, त्यानं अर्धा चमच्याला पण थोडीशी कमी अशी मिरची पावडर टाकलेली आहे. आणि 2 चिमूट फक्त बघा किंवा 1 चिमूट बरंच खायचा सोडा टाकायचा, एवढंच टाकणार आहे मी. 2 चिमूट जरी टाकला तरी चालेल. आता हे टाकल्यानंतर सुद्धा आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालंय बघा, मस्त असं होतं बघा. त्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. जर तुम्हाला लागलंच तर थोडंसं एकदम एक छोटा अर्धा चमचा जरी पाणी टाकलं तरी चालेल, पण गरजच पडत नाही. हाताने जेवढं तुम्ही दाबून कराल ना तेवढं चांगलं मिक्स होतं. तेल बघा मी गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल आपल्याला कडक असं पाहिजे गरम. तर बघा अशा पद्धतीने उचलायचे, सोडायचे. फास्ट गॅसवर केले की नाही की छान असे होतात बघा. चवीला तर मस्त लागतात बरं का. खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. ह्या पावसाळ्या रेसिपीमध्ये ही तुम्हाला मी दाखवते. ह्याच्या अगोदर बी खूप रेसिपी आहेत आपल्या चॅनलवर भज्यांच्या. अशा पद्धतीने टाकून घ्यायचे. आता मी एवढेच ना तळून घेते. एकदम पलटी करून घेऊया. एकदम कुरकुरीत होतात बरं का, जसे रोडवर भेटतात ना तशा पद्धतीच होतात आणि चवीला पण मस्त लागतात एकदम. आता खालची साईड पण आपण चांगली भाजून घेऊ. जास्त तेल टाकलं का नाही की नुसतं असं हलवलं तरी एकदम भाजून निघतात. हे मी कमी तेल टाकलेलं आणि कमी तेलामध्ये आपण हे करून घेतोय बघा. मस्त असा कलर झालेला आहे, गोल्डन कलरवर आपण असे करून घ्यायचे, छान होतात बघा. काढून घेऊया आपण. असं जरा थोडंसं तेल नितळून घ्यायचं. आणि कांदे कसे बघा एकदम सुट्टे सुट्टे असे झालेले आहेत. आणि कसे आता आपल्याला थोडेसे नरम वाटतात, पण थोडेसे थंड झाले की एकदम कडक कुरकुरीत असे होतात बघा. आता काढून घेतलेले बिलकुल तेलकट नाहीत होत बघा. दिसत असेल वर्ण पण तुम्हाला. हे बघा काढून घेतलेले. तर ह्यात काय करणार आहे माहिती आहे का, तर ह्या आपल्या पोपटी कलरच्या बघा मिरच्या आहेत माझ्याकडे, तर ह्या पण मी थोड्याशा तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता त्याच खायसाठी आपल्याला ह्या बघा मिरच्या टाकून घेऊया. आणि मिरच्यांना काय केलं मधोमध मी कापून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ पण भरू शकता. आता ह्या पण आपण तळून घेऊया बघा. मस्त अशी मिरची भाजलेली आहे आणि तिखट नसते पण चवीला छान असते, एक नंबर होते. तर अशी भजी बनवायची ना, अशा थोड्याशा मिरच्या तळून घ्यायच्या आणि तुम्हाला तिखट नसल्या तर कमी तिखटवाल्या घ्यायच्या. तर अशा पद्धतीने मी बाकीची राहिलेली भजी बनवून घेते.